हाय गाईज, नमस्कार. माझे व्हिडिओ तुमचं अगदी मनातून तर गाईज माझाचा व्हिडिओ आहे रेसिपीचा. जी नवीन रेसिपी टाकली नाही आहे. तर आज मी मेंदूवडे बनवणार आहे. मेंदूवड्याचा व्हिडिओ रेसिपी म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेला आहे. पण ते मेंदूवडे मी तांदळाचे बनवले होते. आता मी जो मेंदूवडे बनवणार आहे ते त्यापासून कसे बनवतात ते रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. चला बघू. तर गाईज आता मी मेंदूवडे बनवणार आहे. त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले हे तुम्हाला मी आता न दाखवता डायरेक्ट रेसिपी म्हणजे मेंदूवडे करणार आहे. तर आता बघा, मी 1 वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा आहे. तुम्ही जाड रवा घेतला तरी चालेल. आता ह्या म्हणजे आपल्या प्रमाणानुसार रवा घ्यायचा आहे. हे 1 वाटीचं प्रमाण आहे. आता मी एवढंच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. मी कढई पॅन तापत ठेवला आहे. एवढंच वाटीचं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. ते आपण चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. थोडं अजून जास्त टाकलं तरी चालेल. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आणि थोडं मीठ टाकणार आहे. आता याला आपण जरा म्हणजे पाणी एकदम गरम जसे उकळी कशी येते तसं आपण येऊन द्यायचं आहे. ते म्हणजे जसं की मीठ पूर्ण विरघळून द्यायचं आहे. आणि हा जो रवा आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकायचा. उकळीत आलीच आहे. आता आपण हे एका हातात रवा आणि एका हाताने चमचा म्हणजे आपलं हे असं हलवत राहायचं. जसं आपण रवा टाकून मी गॅस कमी करते, कमी म्हणजे मिडियम करते. बघा, तर आपण असं हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याचे गाठ्या होणार नाही. गॅस मिडियममध्ये ठेवला आहे. पाणी पूर्ण ऑब्झर्व झालं आहे तेवढ्या रव्यामध्ये. आणि रवा तुम्हाला माहिती आहे पाणी पूर्ण ऑब्झर्व करून घेतं. चांगला मिक्स करून घ्यायचं आपल्याला. रवा कच्चा नाही राहायला पाहिजे. एकदम सोपी रेसिपी ही. सकाळी जर नाश्त्यासाठी तुम्ही जर पोरांसाठी जर विचार करत असाल सकाळी घरामध्ये काय द्यायचं तर ही तुम्ही बनवू शकता. आता रवा कच्चा राहू नये म्हणून आपण 5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवणार आहोत. जेणेकरून गॅस मी पूर्ण स्लो केला आहे, जेणेकरून रवा चांगला शिजला जाईल, कच्चा ठेवायचा नाही. तर गाईज आता आपले 5 मिनिटं झाले. तर बघू आपण. तर गाईज आपला रवा झालाच आहे आता शिजून. मी गॅस बंद करते. आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता याला आपल्याला चांगलं थंड होऊन द्यायचं आहे. तर याला आपण चांगलं थंड होऊन देऊ. थंड झालंच आपल्याला मेंदूवडे बनवता येईल. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. तर काय आता मिरची बनवूया आपण. त्यासाठी तोपर्यंत ते मिरची थंड होत आहे. त्यासाठी मी हिरवी मिरची, थोडा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. म्हणजे वाटलेले कूट होता माझ्याकडे म्हणून तुम्ही शेंगदाणे असे घेतले अख्खे तरी चालतील. थोडा लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. आणि त्याचबरोबर मी 1 चमचा दही वापरणार आहे, जेणेकरून चटणी कशी जरा आंबट गोड होईल. मग तुम्हाला जर दही आवडत नसेल तुम्ही स्किप करू शकता. आता हे आपण वाटून घेऊ.
तर गाईज हे बघा आपली चटणी तयार आहे. याला आपण तडका देणार आहोत. आता या बाउलमध्ये काढून घेऊ आणि याला मस्तपैकी तडका देऊ. तर गाईज माझ्याकडे तडका पॅन नाही आहे, त्याच्यामुळे मी चमच्याने देणार आहे. तुमच्या तापत ठेवा त्यासाठी. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये जिरे, आणि कढीपत्ता. तर माझी घरगुती पद्धत तडका द्यायची, कारण की तडका पॅन नाही आहे. आता हे आपण याच्यात टाकणार आहोत. मस्त तडका बसला आहे हे बघा. तर आपली चटणी तयार आहे. तर आपण आता मेंदूवड्याकडे वळूया. तर गाईज हे बघा आपलं थंड झालंच आहे, म्हणजे नॉर्मली गरम आहे. अजून गरमच आहे. आपल्याला हे मळून घ्यायचं, जसं आपण पीठ मळू तसं मळून घ्यायचं आहे. आणि दही वापरलं तर समान प्रमाण ठेवायचं. आता यामध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकणार आहे. कढीपत्ता मी बारीक चिरून घेतला आहे. ही अख्खी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. तुम्हाला कमी टाकायचं तर कमी टाका, मी म्हणजे जास्त टाकत नाही आहे. तिखट जरा त्या कमी तिखट असेल तर कमी टाका. आणि थोडं मीठ टाकते, कारण तसं मी त्याच्यात मीठ टाकलं आहे, मध्ये थोडं टाकलं होतं, परत टाकते. थोडं जिरे, दुसरी गोष्ट म्हणजे दही. दही मी 3-4 चमचे घेतले, म्हणजे त्यानुसारच घ्यायचं आहे. आता हे आपलं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम तसा कमायचा आहे आपल्याला, आणि लगेच मेंदूवडा करायला घ्यायचा आहे. हो, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम पिठासारखं झालं आहे, म्हणजे सगळे आपण गोळा बनवता येईल इथपर्यंत आपल्याला ते बॅटर बनवायचं आहे. परफेक्ट झालं आहे. आता मी हे मेंदूवडे बनवून घेते. जास्त तुम्हाला मी जसं व्हिडिओमध्ये बोलले की याला जास्त वेळ लागत नाही आहे, इन्स्टंट रेसिपी ही. आता आपण पुन्हा आपला एकजीव करून झाला आहे. तर हे बघा आता आपण मेंदूवडे करून घेऊ. तर गाईस ते बघा एवढे मेंदूवडे बनवून झाले माझे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त आले. तर याच पद्धतीने आम्हाला सगळे मेंदूवडे बनवून घ्यायचे. मला बोलले की इन्स्टंट म्हणजे पटकन त्याला टाईम लागत नाही, लगेच होतात. आता हे सगळं झालं, आपण मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत. आणि चटणी केली मला टाकली मी. तर काही जर बघा आपले मेंदूवडे झाले. किती झाले म्हणजे आपण 1 2 3 4 5 6 7 11 12 13 14 15 झाले. तर आपण इथे मस्तपैकी फ्राय करून घेऊ. एक साईड मस्त फ्राय करून घ्यायची आपल्याला. गॅस फुल ठेवला आहे.
पलटी मारते मी एका साईडने. खायला पण कुरकुरीत होतात, कारण की आपण रव्याचे बनवलेत म्हणून. मागच्या वेळेस मी तांदळाचे बनवले ते पण खूप मस्त झाले कुरकुरीत. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, मलाही आवडेल. आणि पोरांना करून घाला. तुम्हाला जी रेसिपी आवडली, तुम्ही ट्राय केली, तुम्हाला कमेंट करून सांगा. बघा ब्राऊन झाले एक साईडने. आपण पलटी मारू. हे बघा, हे बघा किती मस्त कलर आला, किती मस्त दिसत आहेत. एक साईडने चांगलं फ्राय करून घेऊ. याच पद्धतीने आपण सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर गाईज बघा आपले मेंदूवडे रेडी आहे. मी काढून घेते. हे बघा वाटत ना अगदी मेंदूवड्यासाठी मेंदूवडे. बघा तुम्हाला आवाज आला असेल एकदम कडक. मी बारीक बारीक धरले, तुम्ही जर मोठे धरू शकता. तोपर्यंत आपण बाकीचे सोडून घेऊ. तुम्हाला दाखवते मी. हे बघा मग दाखवतो मी एक आवाज येत असेल तुम्हाला असं. पण हे बघा एकदम खुसखुशीत झाले, गरम आहे म्हणून. हे बघा एकदम मऊ झाले आतमधून, मोकळेत अजिबात म्हणजे कच्चे असे राहिले, कारण की आपण रवा चांगला वाफून घेतला तो तुम्हाला दाखवलं का मी. तर याच पद्धतीने आपण सगळे काढून घेऊ. माझ्या मुलाचा मेंदूवडा खूप आवडतो. आता हेही आपण होऊन जाऊ. तर गाईज फायनली आपले वडे काढून झाले. हे बघा बघू शकता किती मस्त झालेत ते. मी एकदम छोटे छोटे धरले ते. आता आपण हे बघा ही तुम्हाला चटणी तुम्हाला मी दाखवली. चटणीची रेसिपी मी तुम्हाला दाखवली काय काय वापरलं होतं त्याच्यामध्ये. तर आता आपण प्लेटमध्ये घेऊया, मस्त सजूया. आणि चटणी पण मी माझी चटणीसोबत खूपच छान लागते. हे बघा तर मित्रांनो, हे बघा माझे रव्याचे मेंदूवडे किती मस्त दिसत आहेत. तर काही माझी रेसिपी बघितली तर तुम्हाला मी दाखवलेली तुला स्टेप बाय स्टेप सगळं दाखवलेली. त्यासाठी काय काय वापरलेली हे तुम्हाला दाखवते. तर काही तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, आवडल्यास शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.